मालेगाव शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे झाल्याने विद्यार्थी, वयस्कर नागरिक, सर्वसामान्य जनता अक्षरशः वैतागलेली आहे। अनेकांना शारीरिक व्याधी जडत असून त्यांच्या वाहनांचे देखील नुकसान होत आहे। मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले। मालेगावला मात्र या खड्ड्यांमुळे नागरिकांना रोज भूकंप अनुभवायला मिळतोय। सर्वत्र घाणीचे, धुळीचे देखील साम्राज्य शहरात आहे। इतर शहरात ज्याप्रमाणे काही नागरिक मृत्युमुखी पडले खड्ड्यामुळे, त्याचप्रमाणे मालेगावला देखील अशी घटना घडण्याची महानगरपालिका वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत असून समोरच गणेशोत्सवासारखे मोठमोठे सण येत आहे। अगदी गणेशोत्सव तोंडावर असताना रस्त्याची तात्पुरती डागडुजी करून नागरिकांचा पैसा अक्षरशः पाण्यात जातो। काय चालले काय आहे? शासन प्रशासनाला हे दिसत नाही का? आज सार्वजनिक नागरी सुविधा समिती, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, मराठा महासंघ, उबाटा गट, शरद पवार राष्ट्रवादी गट, काँग्रेस पक्ष आदी राजकीय व सामाजिक संघटनेतर्फे खड्ड्यांचे पूजन व वृक्षारोपण करून खड्डेमुक्त मालेगाव आंदोलन करण्यात आले। यावेळी कोण काय बोलले, तसेच कसे झाले हे आंदोलन, बघूया सविस्तर। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। हां, आपण बघतो एवढे मोठे व्हेकल्स, एवढं मोठं वजन घेऊन इथे येत आहेत आणि असं त्यांना या खड्ड्यामधनं एखाद्या वेळेला जर ही व्हेकल कलंडलं तरीसुद्धा काही मोठा अपघात होऊ शकतो। हे बघू शकतो आपण इथे खड्ड्यांमुळे किती पाणी जमा झालं आहे। किती खड्डे दाखवावे, किती जरी खड्डे दाखवले तरीसुद्धा कमी पडतील। शूटिंग वर खाली रस्ते, एवढा मोठा प्रचंड खड्डा, या इथूनच व्हेकल येतात आणि या इथून आपण बघतोय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हे आपल्याला पूर्ण खड्डे, हे बघा एवढ्या मोठ्या या बसेस कशा पद्धतीने यांना जाण्यासाठी इतका मोठा प्रचंड त्रास इथे सहन करावा लागतोय। काय ही अवस्था, नागरिक रोज सहन करतायत। फक्त ही महानगरपालिका पेक्षा ग्रामपंचायत बरी होती अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे। हे बघा हे रस्ते कसे वर खाली उतार, समोर आलं तर खड्डा, खड्ड्यातनं परत पुढे, म्हणजे कसं जीव वाचून कसरत आहे ही। हां हां, अगदी बरोबर। आपण बघतो हे दुचाकी हे बघा, ही म्हणजे आता पडलं जर, आता मी पण अवस्था इतकी वाईट आहे की कारण शेजारून गाड्या जात आहे, त्या मोठ्या गाड्या शेजारी असल्यामुळे त्या टू व्हीलरला पर्याय नव्हता आणि त्यांनी मग इकडनं आपण पुढे येऊन बघितलं तर सगळं अशी अवस्था। आणि ह्या अवस्थेमध्ये ते जर पडले तर इथे सुद्धा काही अपघात होऊ शकतो। ईश्वर करू कोणाला असं अपघात होऊ। हां, होऊ शकतो, कोणाचा पाय फुटू शकतो, कोणाचं डोकं फुटू शकतं, गाडी पलटी होऊ शकते, अशी ही अवस्था आहे। हे मंदिर आहे आणि मंदिरासमोर मेन रोडवरती हा खड्डा आहे। तो इथे किल्ला हनुमान मंदिर आहे, शेजारी महानगरपालिका आहे, तिकडे एनएनवाडी हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर तिकडे काकाणी शाळा आहे आणि इकडे सरस्वती विद्या मंदिर आहे। अशा या आणि इथे समोर इतके खड्डे आहे ह्या पूर्ण रस्त्यावर, आपण बघू शकतो मोठा खड्डा। हे बघा, हे बघा आपण अचानक लोक इकडनं या खड्ड्याकडे जातात, इकडनं गाड्या आल्या, तिकडे त्या खड्ड्यामध्ये हे लहान पोरगं बघा अचानक या खड्ड्यातनं, हे बिचारे शाळकरी विद्यार्थी इकडनं येतात आणि या खड्ड्यातनं अचानक त्यांना जावं लागतं। इथनं पडण्याची शक्यता आहे, काही लागण्याची शक्यता आहे, मोठा इंजुरी कधी असेल त्यांना होऊ शकते शाळकरी विद्यार्थ्यांना। त्यांचं पुढील भवितव्य या खड्ड्यामुळे अंधारात होऊ शकतं, काही होऊ शकतं। आपण बघतो अवघड असा हा खड्डा, अतिशय वाईट परिस्थिती। अचानक उतार असल्यामुळे समोरून अचानक हा खड्डा, तिकडनं जर व्हेकल आलं तर काहीच लक्षात येत नाही आणि अशाला या खड्ड्यामध्ये आढळतात विद्यार्थी, कोणी टू व्हीलरवाला देखील। बघतो हे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बिचारे तिकडनं अचानक येतात, तिकडनं ही इतकी वाईट अवस्था इतक्या दिवसापासून आहे, याची दखल अजूनपर्यंत घेतली जात नाही।
अरे विकास कुठे गेला? अरे विकास कुठे गेला? आपलं मालेगाव पालिका आयुक्तांचा मालेगाव महानगरपालिका आयुक्तांचा धिक्कार असो 50 ठोके. विकास कुठे गेला? विकास कुठे गेला? 50 ठोके. अरे आपलं मालेगाव आपलं मालेगाव आपलं मालेगाव आपलं मालेगाव विकास कुठे गेला? या खड्ड्यामध्ये जर मनपा रूम आणि रेती टाकून बुजत असत त्याच्यासारखी लज्जास्पद गोष्ट कोणी नाही. मला असं वाटतं या ठिकाणी आपण मुरुम टाकल्यानंतर कुठे जातोय बघा हा मुरुम. आणि मला असं वाटतं ही जागा जी आहे ना ही जागा जी आहे त्या खड्डे बुजणाऱ्यांच्या समाधीसाठी ही आमच्या मनपा आयुक्ताची समाधी समजून झाला. अरे आपलं मालेगाव आपलं मालेगाव विकास कुठे गेला? अरे विकासासाठी च्या दृष्टिकोनातून मालेगावना मूलभूत हक्क आणि सुविधा देण्याची गरज आज का भासत आहे? कारण की हा महानगरपालिकेचं कुठल्याही विषयावरती कुठल्याही समस्येवरती दुर्लक्ष आहे. आज मिथिला मालेगाव शहरात काय संबंध नाशिक जिल्ह्यामध्ये खड्डामुक्त मागणी केली जाते त्यामधलं आमचं एक मालेगाव. मला असं म्हणायचं नाशिकला मागणी केली का पालकमंत्री भुजबळ साहेबांना पालकमंत्री बनवा, भुजबळ साहेबांना पालकमंत्री बनवा, तेव्हा खड्डामुक्त गाव होईल, नाही तर गाव तसंच राहील. तर मग मला असं म्हणायचं का इथे कमिशनरला पालकमंत्री बनवायचं का? कमिशनरला पालकमंत्री बनवा तेव्हा खड्डामुक्त गाव होईल. म्हणून आज आम्ही या ठिकाणी जे वेगळं आंदोलन करतोय याच्या मागचा उद्देश असा आहे की अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी काही ठराविक समाजाच्या लोकांसाठी खड्डा खोदला जातो आणि त्या ठिकाणी कबर बनवली जाते. तर हा खड्डा स्वतःहून नगरपालिकेने खोदून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही आज आम्ही त्याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही कबर म्हणून एक प्रतिकात्मक आंदोलन करतो आहे. मग या ठिकाणी कबर कोणाची ठेवायची आणि कशी ठेवायची हे मालेगावकरांनी ठेवायचं. एक गीत आहे मेरे वतन के लोको जरा आंखों में भर लो पानी, ये मालेगाव के लोगों जरा आंखों से देखो ये खड्डा किसके वास्ते खोदेगा है. असे जर खड्डे राहतील तर रोज अपघात घडू राहिले, कोणाचे पाय तुटू राहिले, कोणी वंचित होऊ राहिलं. या गावामध्ये कोणीच वाली नाही. या गावाला फक्त सर्वसामान्य नागरिक आवाज उठवतो आणि सर्वसामान्याच्या माध्यमातून तो आवाज तिडेपर्यंत जरी पोहोचला तर राजकीय दबाव तंत्राखाली तो आवाज दाबला जातो. अनेक विषय आहेत. आज मिथिला आज आम्ही बोलत नाहीये, आम्हाला वेळोवेळी या गोष्टीचं भान करून द्यावं लागतं. मी म्हणतो आज 15 दिवसापूर्वी या मालेगाव शहरात समस्येवरती मिटिंग घ्यावा. गणपती उत्सव येणार आहे म्हणून अजूनपर्यंत त्याचं सोयरे सुचक नाही. आणि मी म्हणतो आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खड्डामुक्त मालेगावसाठी पुकारलेल्या आंदोलनात सार्वजनिक नागरिक सुविधा समिती, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सहभाग घेतला. खऱ्या अर्थानं विकासच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी आम्ही सांगू इच्छितो की विकास मालेगावचा नाशिकचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हा खोक्यामध्ये गेलेला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रासह मालेगावची जर रस्त्यांची अवस्था बघितली तर अतिशय लाज वाटेल अशा पद्धतीचे सगळे रस्ते. मला या ठिकाणी प्रशासनाला हा प्रश्न आहे की नेमकं तुमच्या रस्त्यांची कालमर्यादा किती, रस्त्यांचं आयुष्य किती, रस्त्यांचं काम कुणी घेतलं, रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे टेंडर कुणी घेतले आणि यामध्ये
नेमका कुणाचा लाभ झाला, कुणाचं हित साधलं गेलं, या शहरवासियांना वेठीस धरत नेमकं हित कुणाचं साधलं, हा खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी प्रश्न आहे. आम्ही आज या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो. आज हे फक्त प्रतिकात्मक स्वरूपाचं आंदोलन झालेलं आहे. जर येत्या 8-15 दिवसात खड्डेमुक्त मालेगाव नाही केलं तर आम्ही आयुक्तांच्या कॅबिनमध्ये महानगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन करू, असा इशारा या ठिकाणी आम्ही आज देऊ इच्छितो. शहर तसेच संपूर्ण नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून जी घोषणा मागच्या काळात दिली गेली होती, तसं बघितलं तर आज खऱ्या अर्थाने एक घोषणा देता येईल. नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला, हा खड्ड्यांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे आंदोलन छेडण्यात आलं, त्या आंदोलनाला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, सार्वजनिक नागरी सुविधा समिती, मराठा महासंघ तसेच इतर सार्वजनिक संघटना, सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांच्या वतीने आम्ही पाठिंबा देत आहोत. मालेगाव शहरात गेल्या 4-5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या विकासाचे कामं केले गेलेत. रस्ते बॅनर लावून अपग्रेड मालेगाव, विकासाचं मालेगाव आणि मालेगावच्या इतिहासातलं विकासाचं सुवर्णाक्षर अशा पद्धतीने घोषणा देऊन सन्माननीय नामदार दादाभाऊ भुसे साहेब यांच्या संकल्पनेतला मालेगावचा विकास साध्य करण्याची वल्गना महापालिका प्रशासनाने केली. परंतु गेल्या 3-4 वर्षातच, विधानसभा निवडणुकीनंतर 1.5-2 वर्षातच हा सगळा प्रकार कसा फोपला होता, कसा लोकांच्या नजरेत धूळफेक करणारा होता, हा समोर येत आहे. या मोसमपूल सारख्या चौकामध्ये जे खड्ड्यांचं अस्तित्व निर्माण झालं, यावरून मालेगाव महानगरपालिका हा सन्माननीय नामदार भुसे साहेब यांच्या संकल्पनेतला कोणता विकास होता हा दाखवण्याचा, खड्ड्यांचा विकास दाखवण्याचा तर प्रयत्न करत नाही ना, हा सवाल मालेगावच्या जनतेच्या वतीने सन्माननीय नामदार भुसे साहेबांनी आपल्या विशेष अथक प्रयत्नातून महाराष्ट्रातल्या नपा क्रेडरमधला सर्वाधिक करप्टेड अधिकारी मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर बसवून आणि भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असलेला शहर अभियंता या महापालिकेच्या शहर अभियंता पदावर बसवून या मालेगाव शहराला काय दिलं, हा सवाल आम्ही सन्माननीय भुसे साहेब आणि महापालिका प्रशासन नगर विकास मंत्र्याला विटून या ठिकाणी विचारू इच्छितो. मालेगाव शहराची अवस्था अतिशय दयनीय करण्यात, तसेच भुयारी गटरच्या कामामध्ये 150 कोटी रुपयाच्या रस्त्यांचं जे खोदले गेले त्याचं दुरुस्ती केली गेली नाही, त्यामुळे नागरिकांना अनेक दुर्धर आजारांना सामोरं जावं लागत आहे. मणक्याचे विकार असतील, पाठीचे विकार असतील, अपघात होऊन फ्रॅक्चर होण्याचे प्रकार असतील, असे अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्यात आणि त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या चौकात गेल्या 2 वर्षापूर्वी या मोसम पुलाचं काम सुरू असताना अपघात घडून एका बालकाला, युवकाला आपला जीव गमवावा लागला. त्याची देखील दखल आजपर्यंत मनपा प्रशासनाने घेतली नाही. वाहतूक कोंडी सुटावी, विकासाचा दर्जा सुधारावा आणि विकास करत असताना तो शाश्वत व्हावा. चायनामेड विकास, सुवर्ण अक्षरातलं चायनामेड हे या ठिकाणी नको आहे. आम्ही मालेगावच्या जनतेच्या वतीने महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो की मालेगाव हे विकासाचं, शाश्वत विकासाचं प्रतीक व्हावं. 150 कोटी रुपयाचे जे काही खड्डे, रस्ते दुरुस्तीचे कामं झालेत, यात जो भ्रष्टाचार झाला त्याची सखोल चौकशी व्हावी आणि या मोसम पुलाच्या कामाचं, शहरातल्या विविध कामांचं 100 कोटीपेक्षा जास्त एकाच ठेकेदाराला, धुळ्याचा देशमुख नावाचा एकच ठेकेदाराला हे सर्व कामं देण्यात आले. त्याची इन्क्वायरी, न्यायालयीन इन्क्वायरी झाली पाहिजे. विकास कुठे गेला? विकास कुठे गेला? आपला मालेगाव, आपला मालेगाव, विकास कुठे गेला? खड्ड्यात गेला. आपला मालेगाव
खड्ड्यांचं मालेगाव